नरेंद्र बघूया पुढची बातमी सुद्धा अशाच एका प्रकरणाची आहे। पुण्याच्या मेपल प्रकरणानंतर बिल्डरांच्या फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे सध्या समोर येत आहेत। पनवेलमधल्या बालाजी बिल्डरचं प्रकरण सुद्धा महाराष्ट्रावरनं लावून धरलं होतं। आता राज्य सरकारच्या वैधमापन विभागाकडे सुद्धा बिल्डरांकडून झालेल्या फसवणुकीबाबत गेल्या 3 महिन्यांमध्ये राज्यभरातून 23 तक्रारी दाखल झाल्याची गोष्ट समोर आली आहे। कॉन्ट्रॅक्ट किंवा प्लॅन मध्ये दिलेल्या कार्पेट एरियापेक्षा कमी आकाराचं घर बिल्डरनं दिल्याच्या या तक्रारी आहेत। यामध्ये नमूद सोयी सुविधांपेक्षा कमी सोयी सुविधा दिल्याचा सुद्धा समावेश आहे। सरकारच्या वैधमापन विभागाकडे या तक्रारी दाखल झाल्या आहेत। राज्यभरातून दाखल झालेल्या 23 तक्रारींपैकी 20 तक्रारी या मुंबईमधल्या आहेत, तर 2015 मध्ये याबाबत राज्यभरातून 14 तक्रारी दाखल झाल्या होत्या। या तक्रारींपैकीच एक तक्रार म्हणजे जोगेश्वरी मधल्या मोहित भारद्वाज यांच्या ओबेराय स्पेंडर्स सोसायटीची आहे। या सोसायटीत 1296 फ्लॅट धारकांना प्रत्येकी 32 चौरस फूट एरिया हा कमी मिळालाय। या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा दाखल केला होता। तक्रारीला उशीर झाल्यामुळे यापूर्वी सेशन्स कोर्टाने ही केस फेटाळली होती, पण त्यांनी पुन्हा एकदा नव्याने ही केस दाखल केलेली आहे। बघा तिकडचे नागरिक नेमकं काय म्हणतात। काय फसवणूक झालेली आहे कार्पेट बद्दल, आधी काय सांगितलं होतं, नंतर काय सांगितलं होतं, किती तफावत आहे? 2009 मध्ये त्यांचं सॅम्पल फ्लॅट असतं आणि तिकडे 891 स्क्वेअर फीट असं कार्पेट असणार असं ॲग्रीमेंट पण झालं आहे। पण नंतर मेजर केलं तर 868 असं कार्पेट एरिया आम्हाला भेटलं इकडे। तर 2013 मध्ये एक अंधेरी कोर्टमधून FIR रजिस्टर झाली आहे मेघवाडी पोलीस स्टेशनला। आणि 2015 मध्ये आम्हाला लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे असं माहिती पडलं। ते लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये पण कंप्लेंट केलेलं आहे आणि त्याने मेजरमेंट केलं आणि अंधेरी कोर्टमध्ये ते क्रिमिनल कंप्लेंट टाकले आहे बिल्डरचे विरुद्ध। आणि ते कोर्टाने असं सांगितलं की 1 वर्षात तुम्ही असं कंप्लेंट करायचं, पण ते बरोबर नाही। आमचं लॉचा किताब आम्ही बघितला आहे आणि ते कंटिन्युइंग ऑफेन्स आहे, ते कोर्टचा आदेश बरोबर नाही। तरी आम्ही सेशन कोर्टमध्ये त्यांच्या ऑर्डरवर रिव्हिजन केलेलं आहे। प्रबंध फ्लॅट 1296 आहे बिल्डिंगमध्ये, सगळ्या फ्लॅटमध्ये हे झालेलं आहे, सगळ्यांनी केलेलं आहे। सेशन कोर्टमध्ये नाही, आता सिटी सिव्हिलमध्ये आहे आम्ही तिकडे आहे। सगळे लोक सांगती आहेत, कमीत कमी 1000 लोक आहेत त्याच्यात। फ्लॅटचं एरियाच कमी दिले, खूप मोठा हे चूक केली है। आणि किचनमध्ये एरिया कमी है, बच्चों का रूम में एरिया कम है, तो पूरा ओवरऑल कम तो लगता ही है फ्लॅट में। पण पाहतोय की पुण्याचं मेपल प्रकरण एक समोर आलं, पण त्यासारखी आणखी प्रकरणं आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फसवणूक आहे। काही लोक आपल्यासाठी न्यायासाठी धाव घेतात तर काही घेत नाही, पण यांनी ओबेराय ब्लेंडर्स मधल्या ह्या लोकांनी स्वतःहून न्यायालयात धाव घेतली। पाहूयात आता पुढे काय होतंय ते। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत वांगणकर सह सोनाली शिंदे, महाराष्ट्र वन। बघा काय तक्रारी सध्या समोर येत आहेत। मुंबईमधनं अशा 20 तक्रारी आहेत, 23 तक्रारी आहेत एकूण। पण अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आमच्याकडे या संदर्भातली तक्रार दाखल करावी असं आवाहन वैधमापन विभाग म्हणजे लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जे आहे मुंबईतलं त्यांनी केलेले आहेत। नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी या संदर्भात आवाहन केलेलं आहे लोकांना। बघा ते नेमकं काय म्हणतात। 2 प्रकारची तक्रारी होते की त्यांनी जे स्क्वेअर फीट ते जे ठरवून दिलं होतं त्याच्यापेक्षा कमी दिलेले आहेत आणि चुकीची ॲडव्हर्टिजमेंट करतायत। त्याप्रमाणे आम्ही सगळे तक्रारीला चौकशीसाठी पाठवलेले आहेत। जे काही बिल्डर आहे ते स्टँडर्ड त्यांनी मेजरमेंट दर्शवला पाहिजे। काही ठिकाणी ते स्क्वेअर फीट केलेले आहे, त्याच्यावर केस होणार आहेत। आणि जर कार्पेट एरिया एक ठराविक आपला एक प्रोसिजर आहे त्याच्यापेक्षा फार कमी झाला तर त्याच्यावर केस शॉर्टफॉलचे केस पण करता येईल। आम्ही त्यांच्यावर केसेस दाखल करतो आणि ते केस आम्ही कोर्टातला टाकू शकतो किंवा दंडात्मक स्वरूपाचे पण करू शकतो। दुसऱ्यांदा जर केस झाली त्या संस्थावर तर त्याच्यामध्ये कायदेची प्रोव्हिजन आहे। एकीकडे आपण बघतोय ग्राहकांची फसवणूक होते, दुसरीकडे सरकारी कर्मचारी त्यांना कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीयेत। MSIDCच्या ST महामंडळामधला काय हा भोंगळ कारभार आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत, पण ब्रेक नंतर एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया।